मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग, द्रुतगती मार्ग किंवा परिसरातील कोणत्याही ठिकाणचा अपघात असो व नदीमध्ये धरणांमध्ये बुडालेली व्यक्ती असो, घरांमध्ये साप निघालेला असो, या सगळ्या समस्या सोडवण्यासाठी खोपोलीतील एक 27 वर्षीय तरुणी गेले काही वर्ष काम करत आहे। ती व्यक्ती म्हणजे भक्ती गुरुनाथ साठेलकर। भक्ती या पेशाने स्थापत्य अभियंता असून त्या खोपोली नगर परिषदेमध्ये शहर समन्वयक या पदावर कार्यरत आहेत। अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेच्या त्या समन्वयक असून आजवर त्यांनी शेकडो अपघात आणि अनेक आपत्कालीन परिस्थितीमध्ये मदत करण्यात सहभाग घेतलेला आहे। 15 एप्रिल 2023 रोजी बोरघाटात झालेल्या भीषण बस अपघातात त्यांनी अत्यंत प्रभावीपणे काम करून 27 जखमी प्रवाशांना मदत आणि जीवनदान देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे। 19 जुलै 2023 रोजी इरशाळवाडी येथे दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेच्या दुर्गम ठिकाणी रातोरात प्रथम पोहोचून सरकारी, निमसरकारी आणि सामाजिक संस्थांशी संपर्क साधून दरडग्रस्तांना तात्काळ मदत पोहोचवावी या दृष्टिकोनातून समन्वयकाची भूमिका त्यांनी बजावली होती। खालापूर, खोपोली येथे धबधबे, धरणांमध्ये पर्यटनासाठी येणाऱ्या व पाण्याचा अंदाज न आल्यामुळे बुडणाऱ्या, वाहून जाणाऱ्या अनेक पर्यटकांना वाचवण्यातही भक्ती यांची मोलाची भूमिका राहिली आहे। प्राणी, पक्षी आणि सर्पमित्र म्हणून देखील त्या जबाबदारी पार पाडतात। आपल्याला जीव धोक्यात घालून काम करण्याची प्रेरणा, ऊर्जा हे आपले वडील गुरुनाथ साठेलकर यांच्याकडून मिळते व त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून आपण लोकांच्या सेवेचा वसा हाती घेतल्याचे भक्ती अभिमानाने सांगतात। त्यांच्या या कामगिरीच्या सन्मानार्थ त्यांना राज्य आणि जिल्हा पातळीवर त्याचप्रमाणे विविध संस्थांकडून अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत। सागर डिजिटलच्या बातम्या नियमित पाहण्यासाठी आमचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा।